नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना पेन्शनचा लाभ मिळणार का, सरकारची नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठी खुशखबर, पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय. नमस्कार. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची एक प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे सेवा काळ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीच्या वेळी आर्थिक आधार मिळावा आणि पेन्शनची सुविधा मिळावी. आणि याच पेन्शनच्या मागणीबाबत आता राज्य सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रामीण तसेच शहरी भागातील बालकांच्या पोषण, आरोग्य आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या कामांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. खरं तर कुपोषणाविरोधात काम करण्यापासून ते गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचे काम त्या या ठिकाणी सातत्याने करत असतात. मात्र एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडूनही निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न हे अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून पेन्शनची मागणी सातत्याने केली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाच्या प्रश्नांवर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पेन्शनच्या या मागणीबाबत सरकारकडून सकारात्मक विचार केला जात असल्याचे या ठिकाणी सांगितले आहे. बघा, यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्यक्षात पेन्शन कधीपासून मिळणार, दर महिन्याला किती पेन्शन मिळणार व किती वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना याचा नेमका लाभ मिळणार आहे. खरं तर सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार का, आणि निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी यामध्ये काय तरतूद असणार आहे, या सर्व प्रश्नांची अंतिम उत्तरे सरकारकडून अधिकृत शासन निर्णय किंवा अंमलबजावणीचा आदेश आल्यानंतरच स्पष्ट होतील. म्हणूनच एक गोष्ट येथे स्पष्टपणे सांगणे महत्त्वाचे आहे. खरं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी पेन्शनची चर्चा आणि सरकारची सकारात्मक भूमिका ही नक्कीच मोठी आणि दिलासादायक बाब आहे. मात्र अधिकृत शासन निर्णय येण्यापूर्वी पेन्शनची रक्कम, पात्रता किंवा पेन्शन सुरू होण्याची निश्चित तारीख सांगणे हे योग्य ठरणार नाही. खरं तर मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यांवरही सरकारकडून चर्चा होत आहे. मानधन म्हणा, निवृत्ती लाभ म्हणा, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय सुविधा, पदोन्नती आणि इतर सेवा सुविधांबाबतही विविध मागण्या सरकारसमोर आहेत. म्हणून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या निवृत्तीच्या वयाबाबतही अलीकडच्या काळात महत्त्वाची चर्चा झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अपूर्ण किंवा चुकीच्या माहितींकडे लगेच विश्वास ठेवू नका. सरकारचा अधिकृत शासन निर्णय किंवा अधिकृत आदेश आल्यानंतरच पेन्शनची पात्रता किंवा रक्कम, अर्जाची पद्धत आणि अंमलबजावणीची तारीख याबाबत निश्चित माहिती मिळेल. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पेन्शनची मागणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सरकारकडून या विषयावर
सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याची माहिती ही नक्कीच या ठिकाणी महत्त्वाची आहे. खरं तर वर्षानुवर्ष बालकांच्या आणि महिलांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा ही त्यांची रास्त अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता सरकार या मागणीवर नेमका कोणता अंतिम निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाते याकडे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, या विषयावर शासनाचा अधिकृत निर्णय किंवा नवीन अपडेट समोर आल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती आम्ही पुन्हा घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही अंगणवाडी सेविका असाल किंवा मदतनीस असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी अंगणवाडी विभागामध्ये कार्यरत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना, शासन निर्णय, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधन आणि सेवा सुविधांबाबतच्या ताज्या अपडेट्स आपल्या चॅनलला म्हणजे स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती लगेचच या ठिकाणी प्रसारित केली जाणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.